बरं, जगभरात असा एकही व्यक्ती नसेल ज्याला अल आदिलबद्दल काही माहिती नसेल. हो, आम्ही यावर व्हिडिओ देखील केलेला आहे सविस्तर. तो आमच्या यूट्यूब चॅनल मराठी मूड नावाच्या यूट्यूब चॅनलवर आहे. तो नक्की बघा. बिझनेस एंटरप्रेनरमध्ये आम्ही हा व्हिडिओ केलेला आहे. आपल्यासोबत आहेत वंदना दातार मॅडम. नमस्कार मॅम. नमस्कार. मॅम, कसा आहे तुमचा मूड? मराठी मूडमध्ये आल्यावरती फर्स्ट क्लास. खूप सुंदर. मॅम, मला विचारायचं आहे, आता सॅटर्डे क्लब ग्लोबल ट्रस्टचा हा उद्योगबोध इव्हेंट खूप सुंदर इव्हेंट आहे. त्याबद्दल तुम्ही काय सांगाल? उद्योगबोध ॲक्च्युली सॅटर्डे क्लबला मी खूप वर्षांपासून बघते. सिन्स त्यांच्या पहिल्या सेलिब्रेशनला पण मी होते आणि खूप खूप आनंद होतो की एवढी मोठी ग्रोथ इतक्या वर्षामध्ये एवढी मोठी अचिव्हमेंट झाली. यांचे फाउंडर जे होते ते ही वॉज लाईक व्हेरी क्लोज टू अस. दे यूज टू विजिट अस इन दुबई हिअर. आणि आम्ही सॅटर्डे क्लबला ज्यावेळी सुरुवात त्यांची होती त्यावेळी त्यांना जे छोटे छोटे त्यावेळी जे बिझनेसमन एंटरप्रेनर छोटे छोटे पण जे होते त्यांना आम्ही सपोर्ट खूप केला आहे. आणि ॲक्च्युली आम्ही त्यांना सपोर्ट करण्यापेक्षा आम्हाला त्यांच्यापासून खूप काही वस्तू चांगल्या चांगल्या मिळाल्या. सो इट इज ऑलवेज गिव्ह अँड टेक. ते पण बेनिफिटेड आहेत आणि आम्हाला पण बेनिफिट झाला त्यांच्यापासून. सो इट्स ऑलवेज गुड टू सी समवन लाईक की तुम्हाला इतक्या वर्षांच्यापासून तुम्ही ज्या लोकांना बघता त्यांना इतकं मोठं झालेलं बघून खूप खूप आनंद झाला. खूप छान मॅम. मला मॅम आणखीन एक प्रश्न विचारायचा आवडेल तुम्हाला, की हल्ली आपण ऐकतो की मराठी माणूस व्यवसाय कुठे करतो. व्यवसाय म्हटलं की मराठी माणूस आणि व्यवसाय ह्या दोघांचं नातं काही जुळतच नाही, अशा अफवा आहेत आणि समजूतही आपण मानू शकतो. तुमचं यावर मत काय? प्रत्येकाला आपलं आपलं मत असतं, पण मला असं वाटतं की मी बघत आले तर मराठी माणूसच हा आहे की ज्यानं सगळ्या प्रकारचे सगळे बिझनेस सुरुवातीला सुरू केले. जसं आपली फिल्म इंडस्ट्री घ्या, तुम्ही कोणता पण उद्योग घ्या, जसं किर्लोस्कर, जशी चितळे. तर असं आपण नाही म्हणू शकत की मराठी माणूस पाठीमागे पडतो. हां, आपण असं म्हणू शकतो की त्यांची बिझनेस करण्याच्या लोकांचा जी संख्या आहे ती थोडी कमी आहे. पण मराठी माणूस हा ऑलवेज लाईक तुम्ही पॉलिटिक्समध्ये पण घ्या की सगळे म्हणजे सगळ्यात पहिल्यांदा जे आले ते जे ॲग्रेसिव्ह पण खूप होते, ते आगरकर, आपले फडके. तर आपण असं नाही म्हणू शकत. मॅम, याला धरूनच माझा दुसरा प्रश्न आहे. जसं तुम्ही लाईक सगळ्यांनाच माहिती आहे दुबईमधलं एक फेमस नाव आपलं आहे अल आदिल. मॅम, त्याबद्दलचा प्रवास आणि यामागे मेहनत हे मला ऐकायला आवडेल मॅम आपल्याकडून. हां, हे तर माझ्या सासऱ्यांनी सुरू केलं होतं 42 वर्षांच्या पूर्वी आणि ते खूप छोट्या प्रमाणावरती सुरू केलं होतं. आम्हाला या ठिकाणी येण्यासाठी खूप ऑफकोर्स खूप खूप हार्डवर्क करावे लागले, कारण त्यावेळी तो टाईम असा नव्हता की मार्केटिंगचा किंवा ॲटोमेशन वगैरे काही नव्हतं त्यामध्ये. आणि आमच्याकडे जे प्रॉडक्ट्स विकले जातात किंवा ज्याच्यावरती आमचा कोर बिझनेस आहे तो सगळा ह्युमन रिसोर्सेसवरती होता. तर तुम्हाला माहितीच असेल की दुबई इज व्हेरी वेल नोन फॉर द समर. तर 48-50 54 डिग्रीजमध्ये तुम्ही आपण म्हणतो असं की आमच्या दुकानामध्ये चक्की आहे, पण तुम्ही ते पण इमॅजिन करा की चक्कीमध्ये राबणारा जो माणूस आहे त्याला तुम्ही AC नाही लावू शकत चक्कीमध्ये. तर ते जे आहे ते खूप हार्डवर्क आहे. त्याला 12 आवर्ससाठी 11 आवर्ससाठी त्याला तिथे मिरची पावडरसारखे गरम मसाल्यासारखे पदार्थ पिसावे लागतात. पण ॲट सम एक्सटेंट आय फील व्हेरी हॅपी, कारण तिथली जो क्राऊड आहे, नॉट ओन्ली मराठी, जसे नॉर्थ इंडियन आहेत, साऊथ इंडियन आहेत, दे आर व्हेरी व्हेरी हॅपी. द क्राऊड जो म्हणजे गुजराती आहे, मारवाडीज आहेत, स्पेशली ते मारवाडी जैन, त्या लोकांना असं असतं की त्यांना बाय प्रॉडक्ट पण त्यांना नॉन व्हेजिटेरियन नाही चालत. तर त्यांना ते एक गॅरंटी असते की ह्यांच्या मसाल्यांच्यामध्ये किंवा पिठांच्यामध्ये कुठली भेसळ नाही आहे. तर आमचं बटर किंवा चीजसुद्धा आम्ही असं कुठलं एक कंटेंटमध्ये काही नसतं. तर इट्स 100% व्हेजिटेरियन स्टोअर आहे आणि ते आम्हाला मेंटेन करून ठेवण्यासाठी यू कॅन जस्ट इमॅजिन की आत्ता वेगन हा कॉन्सेप्ट सुरू झाला किंवा व्हेजिटेरियन बना हा कॉन्सेप्ट सुरू झाला. हा आमचा कॉन्सेप्ट 42 इयर्सच्या अगोदर होता आणि अशा ठिकाणी होता की ज्या कंट्रीमध्ये नॉनव्हेज हाच फक्त त्यांना माहिती होतं. तर यू कॅन जस्ट इमॅजिन की तो आम्हाला सर्व्हाइव्ह करण्यासाठी तो प्रॉडक्ट किंवा त्या काइंडचा ट्रेड आपल्याला चालू ठेवण्यासाठी त्याच्यामध्ये पर्सिस्टन्सी येण्यासाठी आम्हाला किती हार्डवर्क करावं लागलं असेल. नक्कीच मॅम. आणि मॅम, मला लाईक हे खूप मला मेन्शन करावंसं वाटेल की हा पहिल्या जनरेशनपासून थर्ड जनरेशनपर्यंत आपला हा व्यवसाय आता पुढे जातो आहे. तर त्यामागे काय आहे, ती प्रेरणा काय आहे? तुम्ही थर्ड जनरेशनपर्यंत हा व्यवसाय आणलेला आहे. काय पाठिंबा, कुठली गोष्ट आहे यामागे? तुमचं हार्डवर्क तर डेफिनेटली आहे
आणि त्याच्यानंतर की तुमचं पॅशन किती आहे. कारण हार्डवर्कच्या बरोबर तुमचं पॅशन असलं तर तुम्ही कधी फेल्युअर नाही जाऊ शकत असं मला वाटतं. कारण हार्डवर्क करून जर का माणूस त्याला सक्सेस नाही मिळालं तर तो सडनली गिवअप करून टाकतो. पण आता तुम्ही कितीतरी क्रिकेटर्स असे बघाल किंवा आर्टिस्ट लोकं असे बघाल, ॲथलीट्स बघाल, तर ते लोकांच्या लाईफमध्ये पण थोडा डाऊनफॉल असतो. पण ते गिवअप नाहीत करत. कोणतेही लोकांना सक्सेसफुल होण्यासाठी गिवअप नाही करायला पाहिजे इन बिटवीन. तर तुम्ही डेफिनेटली सक्सेसफुल होऊ शकता. खूप छान संदेश दिला आहे मॅम तुम्ही. एक शेवटचा प्रश्न मॅम, आता एक नवीन मराठी उद्योजक लाईक तरुण आहे आणि त्याला उद्योग करायचा आहे, पण काही कारणवश त्याला नाही करता येतं, तर अशा व्यक्तीला तुम्ही काय मोटिवेट कराल, काय मोलाचा संदेश द्याल मॅम? पहिल्यांदा तर त्यानं त्याच्या मनामध्ये ठरवलं पाहिजे की मला बिझनेस करायचा आहे का. कारण तुम्ही त्याची मेंटॅलिटी कोणाची चेंज नाही करू शकत. काही लोकांना असं असतं की नाही मला महिन्याच्या पगारावरतीच आय एम कम्फर्टेबल. तर मग तो त्याचं सेविंग जर का 1 वर्षाचं 2 वर्षाचं सेविंग जर का ठेवून तो जर बिझनेसमध्ये आला ट्राय करायला, तर आणि जर त्याच्यामध्ये सक्सीड नाही झाला तर मला नाही वाटत की तो पुढे बिझनेस करेल. पण काही लोक असे असतात की त्यांना कोणत्याही परिस्थितीत त्यांना बिझनेसमन व्हायचंच असतं. तर दे विल नॉट गो टू लिसन टू समवन की तुम्ही बिझनेसमध्ये सक्सेसफुल कसे झालात, मी तुमच्याकडून काय घेऊ. आय थिंक हे सगळं आतमधूनच असतं. पण हां, ऑफकोर्स की तुम्ही ज्यावेळी आजूबाजूच्या लोकांना ऐकता वगैरे तर तुमच्या लो टाईम पिरियडमध्ये ते त्यांचे शब्द जे असतात ते तुम्हाला स्ट्रेंथ देतात की नाही की मी पण असा कधी काळी होऊ शकतो. तो कॉन्फिडन्स येऊ शकतो. कारण ह्या प्रत्येकाच्याच कोणत्याही सक्सेसफुल बिझनेसमन घ्या की तुम्हाला असं नाही दिसणार की त्याच्यामध्ये डाऊनफॉल नव्हता. पण ते तो पुढचा माणूस किती ॲक्सेप्ट करतो आणि त्याच्यावरती तो किती काय बोलतो थांबून राहतो ते खूप इम्पॉर्टंट आहे. आपण असं म्हणू शकतो मॅम की अपयशच ही यशाची पहिली पायरी आहे. एक्झॅक्टली. खूप धन्यवाद मॅम, तुम्ही मराठी मूडसोबत संवाद साधलात. तुम्हाला कसं वाटलं मराठी मूडसोबत इंटरॅक्ट करून, संवाद साधून? खूप छान वाटलं. कधीही म्हणजे मराठीमध्ये बोलायला आणि मराठी लोकांच्या बरोबर कनेक्ट व्हायला मला खूप 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 आवडतं. आणि थँक्यू सो मच तुमच्या एफर्ट्ससाठी. प्लीज कीप इट अप आणि खूप खूप शुभेच्छा तुम्हाला. थँक्यू सो मच मॅम, थँक्यू सो मच.